काल संध्याकाळी 7:50 यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली. महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं, ऑनलाईन केले, याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाही. ती सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता, त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं. त्याचबरोबर अनेक जमिनी ॲक्वायर झालेल्या नोटिसा दिल्यात, त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत. मी सांगितले तुमची जमीन ॲक्वायर होणार आहे, पण ती ॲक्विजिशनही केलेलं नाही, त्यांना त्याचे मोबदलाही दिलेला नाही. असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते. ते घेऊन त्यांना भेटलो. 6 वाजताची अपॉइंटमेंट होती. त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं. 7:50 त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो. 25 मिनिटं भेट चालली. त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही. बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळात 4-5 जण होते. नाही, तेच सांगितलं ना मी. चर्चा काय झाली, निवेदनाचं रेकॉर्ड बघा तुम्ही. निवेदनं जवळजवळ 13-14 निवेदनं दिली असतील. माननीय जयंतराव पाटील साहेब काल सांगली जिल्ह्यातील आणि काही त्यांच्या मतदारसंघातील 14-15 विषयाचे निवेदन आणि काही महसुली खात्याच्या संबंधाने 1-2 बैठका घ्याव्या लागतील अशी काही प्रकरणं होते. त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले. माननीय विखे पाटीलजी सुद्धा माझ्यासोबत होते आणि त्यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या विकास कामाबद्दल खूप वेळ चर्चा केली. मी त्यांना आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सांगलीची आणि या 14ही समस्याची बैठक माझ्या दालनात लावणार आहे. तेव्हा ही भेट झाली किती वाजता झाली? कारण वेगवेगळे तर्क दिले, रात्री उशिरा पण भेट झाली असं म्हटलं जात आहे. काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर, अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 4-500 लोक त्यावेळी भेट झाली. तेव्हा होते ते अधिकृत माझा वेळ घेऊन आले होते. त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती. कुठली राजकीय चर्चा सुरू झाली नाही. केवळ विकासाची चर्चा झाली. जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे ते महत्वाचे होते. मी ते मार्गी लावणार आहे. माननीय साहेब, आपला इतका राजकीय अनुभव आहे, आपल्याला काय वाटतं त्यांच्या पक्षामध्ये नंतर काय भविष्य आहे असं वाटतं? नाही, त्यांनी काल काही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा मी नाहीये.